प्राची ये पकडा पकडायला बघा बघा इन्स्पेक्टर साहेब हे काय केलंय बघा बघा आम्हा सगळ्यांची अवस्था. आधी हा गुंड माझ्या मुलाच्या हॉटेलवर गेला, तिने त्याला त्रास दिला, मारहाण केली त्याला, आणि आता माझ्या मुलीच्या मागे लागलाय हात धुवून. आज तर हत्याच केली याने. सरळ आमच्या घरात घुसला, आम्हाला शिवीगाळ केला, मारहाण केली. अरे काय कायदा सुव्यवस्था काय आहे की नाही या देशात? लोकशाही आहे की नाही या देशात? कोण कुठली अशी उकिरड्यावरची घाण आमच्या घरात शिरते, आमच्यासारख्या सभ्य माणसांना मारहाण करते, त्रास देते? काय चाललंय काय? माझ्या सुनेला मारलं, माझ्या नवऱ्याला मारलं, माझा एवढा सोन्यासारखा जावई त्याला सुद्धा मारलो याने. सत्यानाश होऊ दे तुझा. साहेब ही बाई खोटं बोलते. माझा आणि प्राचीचं एकमेकांवर लय प्रेम आहे हो साहेब. तुला प्रेमाचा अर्थ तरी माहितीये का रे? आरामखोर का रे? साहेब आता मी बदललोय, आई शपथ. तू किती बदललाय? हे काय एवढा बदललायस तू? बघतोय ना आम्ही. का रे? हे बघा या बाईने हिच्या मुलीला कोंडून ठेवलं आणि ही तिला मारहाण करत असते. बघा तुम्हाला त्रास झाला असेल तर सॉरी, मी आत्याला घेऊन जातोय, पण तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला येऊन रजिस्टर कंप्लेंट नोंदवा. मग याला कसं सडवायचं ना ते बघतोच मी. हा चला रे, घेऊन चला. माझा ऐक. चाल. प्रसाद, अरे तू टाकतोस काय ह्याच्यात? एक कप चहा प्यायला आलेला माणूस 4-4 प्लेट भजी खातो म्हणजे काय? काय नाही ग, साधी भजी सारखी भजी ती. प्रसाद, आय मस्ट से तुझ्या हाताला अमेझिंग टेस्ट आहे. बरं तू इथे कशी? माझे हे ड्रायव्हर काका आहेत ना, ते लहानपणापासून आमच्याकडे काम करतात. त्यांना माहितीये भजी माझी ऑल टाइम फेवरेट आहे. म्हणून कुठेही भजी दिसली ना ते लगेच गाडी थांबवतात आणि मला भजी खायला घालतात. आजही ते म्हणाले की इकडे भजी खूप छान मिळते. मी म्हंटल ओके लेट्स ट्राय. एरवी मी गाडीत बसूनच खाते, पण तुझा हा पंढरी म्हणाला की आम्ही बाहेर आणून देणार नाही. मी म्हंटल क्या बात आहे, एवढा मांस, आता तर खाऊन बघितलंच पाहिजे. पण खरं सांगायचं आहे की नाही तशी भजी? अरे सुपर माजाची आहे. खरं सांगू प्रसाद, मी तुला इकडे शिव्या घालायला आले होते, पण खरंच भारावून गेलीये. थँक्स. मग सध्या काय करतेस तू? बाबा हॉटेलियर होते माझे. होते म्हणजे? ते 2 वर्षापूर्वी गेले. सॉरी. इट्स ओके. सध्या मी आणि माझी आत्या आम्ही दोघीच असतो. बाकी बाबांची लिमिटेड कंपनी असल्यामुळे मला फारसं काही लक्ष द्यावं लागत नाही. पैसे आपोआप अकाउंटमध्ये जमा होतात. तुझ्या भाषेत म्हणायचं तर मी अजूनही बाजीवूच आहे. बापाच्या जीवावर उडणारी. या बरं ते जाऊ दे, मला सांग सौम्या, लग्न वगैरे केलेस की नाही तू? कारण तुला सांगतो त्यावेळेला पण आम्हाला टेन्शन असायचं कोण असेल या बाजीयूचा नवरा. कारण आम्ही त्यालाही बाजीयूच म्हणलं असतं, बायकोच्या जीवावर उडणारा. मग कोण आहे तरी कोण हा बाजीयू? अरे सोड ना, माझ्याबद्दल काय विचारत बसलायस? तुझ्याबद्दल पण काहीतरी सांग ना. तू सिंगल आहेस की लग्न केलंयस? नाही, मी केलंय लग्न. माझ्या बायकोचं नाव वृंदा आहे. तिने आत्ताच 12वीची परीक्षा दिली आणि लवकरच मेडिकलला ऍडमिशन घेणार. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. क्या बात आहे. बायकोचं नाव घेतल्याबरोबर चेहरा एकदम खुलला तुझा. एक्सक्यूज मी. काका पटकन गाडी काढा, आपल्याला निघायचंय. प्रसाद मला निघावं लागेल, एक अर्जंट काम आलंय. ओके हे पैसे. अगं हे कशाला? 1000 रुपये
एवढं बिल झालंय का तुझं सौम्य? आता मी तुला चेंज देतो. प्रसाद, मी परत येणार आहे भजी खायला. आपण नंतर हिशोब करूया, ठीक आहे? हे ठेव, मी भेटते तुला. ओके, बाय. सौम्या पण हे संकट आत्ता जरी टळलं असलं तरी आपण जे आरोप केलेत ना पक्यावर, ते सिद्ध नाही केले ना तर प्रकरण जड जाईल ना आपल्याला. सगळ्यात आधी प्राचीचं डोकं ठिकाणावर आणावं लागणार आहे. नाही पण तू काही बोलू नकोस तिच्याशी, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल आणखी. बाबा, मी बोलते प्राचीशी. तू बोलून तुझं काहीही ऐकणार नाही प्राची. त्यापेक्षा मी सांगत होते ते का नाही ऐकलंस ग? कानी कपाळी ओरडून 10 वेळा तुला सांगितलं होतं की तिचं आणि तेजसचं लग्न व्हावं म्हणून प्रयत्न कर. केलेस? आई हो, मी प्रयत्न करतेच आहे ना. अगं मग कधी दिसणार आहेत ते प्रयत्न? आमचे खून पडल्यानंतर? काय केलंस ग तू? प्रयत्न केलेस म्हणजे कधी जाऊन तेजसला भेटलीस का? त्याला काही प्राचीबद्दल सांगितलंस किंवा प्राचीला येऊन तेजस बद्दल काही सांगितलंस? काय केलंस काय तू प्रयत्नाच्या नावाखाली? सदानकदा आपल्या स्वतःच्या रूम मध्ये जायचं, दरवाजा लावून बसायचं आणि स्वतःच्या सुखाचा विचार करायचा. कधी परवा केलीस तू? या घरात काय चाललंय काय नाही याची केलीस? कांता, हे बघ वृंदा, आतापर्यंत मी काही बोललो नाही, पण आता डोक्यावरनं पाणी व्हायला लागलंय. आता जर या कार्टीचं लग्न लावलं नाही तर प्रकरण हाताबाहेर जाईल. तू बोलणार नसशील तर मी बोलतो एकदा तेजसशी. बाबा, मी फक्त एवढंच म्हणते की मी एकदा प्राचीशी बोलते आणि मग. काही गरज नाहीये, तू अजिबात एकटीने काहीही बोलायचं नाही आता प्राचीशी. मला तर शंकाच आहे ही नक्की प्राचीला परावृत्त करते का चिथवते. प्रसादला घरी येऊ दे, त्याच्या समोर काय ते बोलायचं. त्यालाही कळू देत ना घरात काय घडलंय आणि काय नाही ते. ए बाबा, प्रसादला फोन लाव जरा आणि ते मला. लावलास का फोन? फोन दे. पंढरी, हे बघ, पटकन हॉटेल बंद करायला घे, आपल्याला घरी जावं लागेल. काय झालं? तुला मी सांगतो नंतर, पटकन आवरायला घे. हे बघ, मी लवकरात लवकर पोचतो. हा, हो येतो मी, आलो. काय दिवस दाखवले बघा या पोरीने. या पोरीने किती जीव लावा, प्रेम करा यांच्यावर. लग्नाच्या वेळेला बरोबर लायकी दाखवतात आपली. आज सकाळी तो पक्या हॉटेलवर येऊन मला धमकी देऊन गेला. काय? हो. पण एवढ्या लवकर तो आपल्या घरी येईल असं नव्हतं वाटलं मला. काय तो पक्या तुला धमकी देऊन गेला? बघितलं? त्या 1.5 दमडीच्या माणसाची कुठवर मजल गेली बघितलं? हे सगळं कशा पायी? तर त्या हॉटेल पायी. सांगितलं होतं की नाही ओरडून ओरडून, नको हे धंदे, नको हे धंदे, पण नाही ऐकलं ना. हे बघा, जे झालंय घडलंय त्यावर रडत बसण्यापेक्षा पुढं काय ताट वाढलेलं आहे त्याचा विचार करा. तो पक्या उद्या सुटेल जामिनावर, पण आपण प्राचीला डांबून ठेवलंय असं जर त्यांनी सांगितलं तर आपली एन्क्वायरी होऊ शकते. आतापर्यंत मी कुठेच लक्ष घालत नव्हतो, पण आता मलाच लक्ष घालून हा गुंता सोडवायला लागणार आहे. वृंदा, तेजसचं कुठपर्यंत आलं? तिला काय विचारतोयस? तिने जर याच्यात लक्ष घातलं असतं तर एव्हाना प्राची आणि तेजस यांचं लग्न झालंही असतं. तू तेजस कडून होकार मिळवणार आहेस की नाही तेवढं आम्हाला सांग. प्रसाद, तू असं का विचारतोयस? कारण तू जर प्रयत्न करत असशील तर ते दिसत नाहीये. हे बघ, तेजसशी बोल आणि होकार मिळव. तोपर्यंत मी प्राचीशी बोलून येतो.
बघ प्राची, आज घरात जे घडलंय ते मला अजिबात पटलेलं नाहीये. अरे तुला काय पटतं किंवा काय पटत नाही यापेक्षा मला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये का? नाही, अजिबात नाही. कारण स्वतःच्या बहिणीचं लग्न त्या पक्क्यासारख्याशी व्हावं असं कुठल्या बाबाला वाटेल? या सगळ्यापेक्षा माझं प्रकाशवर प्रेम आहे हे महत्वाचं आहे दादा. आणि फक्त ही गोष्ट तू समजून घ्यावी इतकंच माझं म्हणणं आहे. पण ही गोष्ट समजून न घेता तुम्ही सगळे पूर्वग्रह दूषितपणाने फक्त पक्क्याला विरोध करत निघालाय. हे बघ दादा, मला आता खरंच कळत नाहीये की पक्क्या असंस्कृत आहे का तुम्ही सगळे. प्राची, प्रसाद काय करतोयस तू? लहान बहीण आहे ती तुझी. ही अशी नाही नाही, अशी बहीण असूच शकत नाही माझी. हो का? मग आता इथून पुढे मलाही अशी खोटी आणि माझ्या सुखाच्या आड येणारी नाती जपायची नाहीये. एक शब्द जरी बोलशील ना तरी कानाखाली आवाज काढेल तुझ्या. मग मार ना, का थांबलायस? मला मारून जर तुला समाधान मिळणार असेल ना तर मार. ये मार, मार मला. प्राची, तोंडावर ताबा ठेव स्वतःच्या. हे जे काय करतोय ते तुझ्यासाठीच करतोय ना? प्लीज माझ्या भल्याबुऱ्याचा विचार मला करू द्या. आणि तू तर ह्याच्यामध्ये अजिबात बोलूच नकोस. प्राची, तुझं भांडण माझ्याशी आहे. तुला काय बोलायचं ना माझ्याशी बोल, हिला नको बोलूस. बघितलं? जरा तुझ्या बायकोला काही बोलायला गेले कशा नाकाला मिरच्या झोंबल्या तुझ्या. तो प्रश्न फक्त माझा किंवा आईचा नाहीये. घरात कोणालाही तो पक्क्या पसंत नाहीये. आईलाही आवडली नव्हती तुझी बायको, मग काय सोडलास का तू तिला? तुमचं लग्न झालंय प्राची. मीही लग्न करणार आहे प्रकाशशी. कोणाशी? त्या गुंडाशी? दादा तो गुंडा नाहीये. तुम्हाला सगळ्यांना तो आवडत नाही म्हणून तुम्ही मुद्दाम त्याची बदनामी करताय. प्रकाश एक चांगला मुलगा आहे आणि तुम्ही सगळे जण दुष्ट आहात. तुम्ही सगळे मिळून ना कट कारस्थान करता त्याच्या विरुद्ध. प्राची, हे बघ मी तुला एक गोष्ट ये. तूही मार मला, यालाही मला मारायचं होतंच. तुम्ही सगळेजण ना एका माळेचे मणी आहात. सगळे दुष्ट आणि मारकुटे लोक आहात तुम्ही. तुमच्यापेक्षा ना प्रकाशच बरा. मला सोड चल आणि बघ तुझ्या प्रकाशचे पराक्रम. बघ ना, आईंकडे बघ, बाबांकडे बघ, भाऊजींकडे बघ. ज्या माणसासाठी तू तुझ्याच घरातल्यांशी भांडतीयस त्या माणसाने तुझ्याच घरातल्यांवर कसलीही दयामाया न दाखवता किती आणि कसं मारलंय ना ते बघ एकदा स्वतःच्या डोळ्यांनी. तुला काय वाटलं ग? आम्ही हे सगळं तुला जे सांगतोय आम्ही सगळे मूर्ख का? आम्हाला तुझ्या भल्याची काहीच पडलेली नाही, आम्हाला तुझी काळजीच नाहीये का? तुला समजून घेण्याचा आमच्यापैकी कोणीही कधी काही प्रयत्न सुद्धा केला नाही. बोल ना, काय वाटतं काय नक्की तुला? सांग मला, बाबांची काय चूक होती यात? तरी सुद्धा त्यांनी बाबांना सोडलं नाही. त्याला ज्या घरातल्या मुलीशी लग्न करायचंय त्या घरातल्यांना त्याच्या गुंड असण्यावरच आक्षेप आहे आणि तरी सुद्धा तो त्याच घरातल्यांवर येऊन मारहाण करतो. म्हणजे तो सभ्यपणाचे मोठे झेंडे रोवतो की काय? प्राची, अगं निदान आता तरी समजून घे की आम्ही सगळेजण तुला त्याच्याशी लग्न करण्यापासून विरोध का करतोय. असंच उद्या जर तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालं तर तो तुलाही मारेल. हो, मग त्या क्षणी जेव्हा तू एकटी असशील प्राची तेव्हा घरातल्यांच्याच विरोधात जाऊन लग्न केल्यावर जाशील कुठे? कुठेही जाईल, जीव देईन स्वतःचा, पण तुमच्या दारात उभी राहणार नाही परत. आणि तुम्ही हे जे म्हणता ना प्रकाशने काय केलं, तुम्ही लोकांनी प्रकाश बरोबर काय केलं तेही मला माहितीये. जेव्हा सभ्यपणाने तो आपल्या घरी मला मागणी घालायला आला होता तेव्हा तुम्ही काय केलं? वागवलं त्याला सभ्यपणाने? नाही. हे बघ, तू अजिबात मध्ये बोलू नकोस हा. कांता, तू म्हणतेस तेच खरंय. या मुलांना वाढवण्यासाठी आयुष्य वेचायचं तो हा दिवस पाहण्यासाठी असा. सदानंदराव, मी तुमच्या डोळ्यातलं पाणी नाही हो बघू शकत. मला ना हव्या तेवढ्या शिक्षा करा, मी त्या सगळ्या सहन करीन. पण तुमच्या डोळ्यातले अश्रू माझ्याने नाही हो सहन होत. आई, बास कर आता तुझी नाटकं.
हे असे इमोशनली ब्लॅकमेल करून तुम्ही मला आणि प्रकाशला दूर करू शकाल? असं कधीही होणार नाहीये. मला प्रकाशशीच लग्न करायचंय बाबा, आणि हा माझा डिसिजन कोणीही बदलू शकत नाही. आई, बापा समोर जीभ चालवतेस. आता बघते ना मी तू कशी जिवंत राहतेस त्या दळबद्री काय तोंड्या प्रकाश बरोबर लग्न करण्यासाठी. जीव घेते तुझा मी. आई, कांता, आई, आई, कांता, आई, आई, कांता, आई, कांता, आई, कांता, आई, आई. कांता. मला काही झालेलं नाहीये. तेजसला फोन करा, माफी मागा त्याची. मी त्याला म्हणू नाही होत आता. काय स्वप्न बघितली होती रे ह्यांच्या लग्नाची. सगळ्यावर पाणी ओतलं पोरीने. दळभद्री कार्टी. काय तोंड दाखवणार आपण सांग त्या पोराला आता. काय सांगणार तेजसला. हे कसं आहे माहितीये ना प्रसाद, दैव देत आणि कर्म नेत, त्यातली गत आहे आपली. एवढा सोनासारखा पोरगा मिळायला सुद्धा ना रे लायकी लागते. जा म्हणो, जा जा, घेऊन जा, काढ तुझं तोंड घेऊन जा कुठे ते. कर लग्न, कर संसार. ज्या माणसाने आयुष्यभर या पोरीला हातावरच्या पोडासारखी जपली, खस्ता घालल्या, त्या बापाला तोंड वर करून बोलण्याच्या डोळ्यात पाणी आणले या पोरीने. लाज नाही, शरम नाही पोरीला. आई बापाला ना कधी असं दुखू नये रे, डोळ्यात त्यांच्या पाणी आणू नये कधी. नाहीतर तेच सगळं परत भोगावं लागतं स्वतःलाही. उद्या होईल ना, होईल आई, होतील ना दोघे आई बाप होतील ना, तेव्हा बघ हेच सगळं त्यांच्या वाटेला येतं की नाही बघ. आई अहो नका असं बोलू. हे बघा तुम्ही आता फक्त रागावलेले आहात. तुम्हालाही माहितीये की तुम्हाला तिचं वाईट चिंतायच नाहीये. आई, उगाच त्याच गोष्टींचा विचार करून त्रास करून घेऊ नकोस. बीपी वाढेल तुझं. हो कांता, तू पड आता. ऐक, पड. त्याला फोन करा ना. उद्या दत्त म्हणून हजर झाला दारात तर अजून धिंडवडे निघतील. त्याला म्हणू पत्रिका नाही जुळत. हा आई हे बघा तुम्ही आराम करा, आम्ही करतो फोन. आम्ही म्हणजे वृंदा, तुलाच फोन करायला लागणार आहे.